आम्ही निघालोय दूधसागर वॉटरफॉल्सकडे. सकाळचे वाजलेत आता 9:20 अँड वी हॅव स्टार्टेड फ्रॉम आवर हॉटेल. सो आता 10 किलोमीटर्सवरती राहिलं आहे दूधसागर वॉटरफॉलचा बुकिंग पॉईंट. आणि असा हा रस्ता आहे, असा सुंदर सुंदर रस्त्याने आम्ही आलेलो आहोत. सगळीकडे आजूबाजूला फक्त झाडच झाडं, खूप खूप सुंदर दिसत आहे. डिफरंट शेड्स ऑफ ग्रीन बघायला भेटत आहे. टुरिझम एवढा आहे गोव्यामध्ये आणि रस्ते गोव्याचे इतके छान आहेत, इतके छान. आम्हाला कुठेच असाही खड्डा, दगडं, माती, रेती, डबके असं कुठेच रस्त्यावरती दिसलेलं नाही, कुठेच. इतका पीसफुल आणि प्लेन रस्ता, स्मूथ एकदम. कुठलाही छोटी गल्ली जरी असेल, छोटीशी लेन, तिथे पण एकदम सो अपडेट असं आहे, आम्ही इथे दूधसागर वॉटरफॉल्सच्या बुकिंग पॉईंटला पोहोचलेलो. बट ॲज पर देम त्यांनी आता जीप राईड असते जी आपल्याला ऑलमोस्ट कंप्लीट रस्त्यापर्यंत नेते, एंडपर्यंत वॉटरफॉलच्या 10 किलोमीटर्स. आणि शेवटचं काहीतरी 1 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. तर आता सिन्स मनसून आहे त्यामुळे त्यांनी जीप राईड तर बंद केलेली आहे. बट तुम्ही ट्रेक करून जाऊ शकता. त्याचे पर पर्सन चार्जेस 637 आहेत, इन्क्लुडिंग गाईड अँड एव्हरीथिंग. आणि 10 किलोमीटर वन साईड आहे ते. 10 किलोमीटर्स असेंड आणि 10 किलोमीटर्सचा डिसेंड. बट आम्ही नाही गेलो कारण की आम्हाला नव्हतं तेवढं चालायचं. बघू आता नेक्स्ट टाइम परत कधी येऊ तेव्हा डेफिनेटली जाऊ दूधसागरला. सो वी आर मूविंग from here and going back to तांबडी सुरला. I guess now we have decided to go to तांबडी सुरला. तिथे सो हा रस्ता आहे तांबडी सुरलाकडे जाणारा. आणि इकडे अशा ठिकठिकाणी गाया बसलेल्या आहेत रस्त्याच्या मधोमधच. इथले डॉगीज पण असे मधोमधच बसलेले आहेत, माहित नाही का पण असं. आणि ते हॉर्न वाजवले तरी हलत नाहीत. आता बघा तर कसं जायचं, ते हलायलाच तयार नाही. आम्ही आता निघालोय टुवर्ड्स. इथून 11 किलोमीटर्स दाखवत आहे तांबडी सुरला महादेव टेम्पल. छोटासा पूल आहे, एका वेळी एकच कार पास होईल एवढीशी जागा. हां, आणि इकडे बघितलं एसी बंद कर. दूधसागरला पण ना एक 3-4 प्रायव्हेट कार्स दिसत होत्या, ज्याच्यामध्ये मला वाटतं एक असे 7-8 लोक असतील. आणि एक तर बॅचलर ग्रुपच आला होता. ते लोक चाललेले ट्रेक करून. ते बोलत होते आम्हाला यांच्यासोबत जॉईन व्हा. बट सिन्स आम्हाला 10 किलोमीटर नव्हतं एवढं चालायचं म्हणून आम्ही केलं नाही. बट जर इफ यू गाईज आर ट्रेकिंग फ्रीक देन तुम्ही डेफिनेटली तो ट्रेक केला पाहिजे. मी असं ऐकलं की खूप छान आहे. वी वर अंडर द एक्सपेक्टेशन की मे बी पाऊस कमी आहे 2-3 दिवसापासून, तर इथे अजूनही मनसूनचे ते जीप राईड्स चालू असतील. बट ते म्हणाले की ते May 31 किंवा मॅक्स टू मॅक्स June 15पर्यंत बंद करून टाकतात जीप राईड्स, जी आपल्याला ऑलमोस्ट वॉटरफॉलच्या इथे पोचवते. आणि मग हार्डली 1 किलोमीटर ट्रेक असतो तिथं. सो थोडंसं आम्ही नाराज झालो. बट नो वरीज, नेक्स्ट टाइम येण्यासाठी परत काहीतरी आम्हाला स्पॉट आहे. स्टिल इट शोईंग 9 किलोमीटर्स अँड 15 मिनिट्स रस्ता. आणि रस्ता असाच आहे. आम्ही जेव्हापासून आमच्या हॉटेलवरून निघालो आहे, हार्डली सिटी एरिया सोडला त्याच्यानंतर रस्ता असाच आहे. येऊन घाण करतायत. असा पीस मी गोव्यामध्ये कधीच पाहिला होता. बिकॉज दिस इज माय फर्स्ट टाइम मी ऑफ सीझनमध्ये गोव्याला आली आहे. आणि आय एम लिटरली सरप्राईज्ड की गोवा इतकं शांत आणि सुंदर असू शकतं. वी हॅवंट विजिटेड नॉर्थ गोवा. जर उद्या चान्स भेटला तर आम्ही जाऊ नॉर्थ गोव्याला. बट साऊथ गोवा अमेझिंग आहे, अमेझिंग. ज्यांना असं वाटतं की गोव्यामध्ये नेहमी गर्दी असते तर त्यांनी ह्या सीझनमध्ये येऊन गोव्याची दुसरी साईड पण डेफिनेटली एक्सप्लोअर करावी. सो आता आम्ही तांबडी सुरला
च्या एंट्रन्सला आहोत. इथे तुम्ही वाचू शकता, लिहिलं आहे भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँच्युरी, बोलकोरनेम एंट्री गेट. Look at the dories. इथे 20 रुपीज त्यांनी आमच्याकडून एंट्री चार्जेस आतमध्ये धबधबा आहे? धबधबा नाही नाही आहे. आहे पण ते बंद आहे. बंद आहे. हो. सो असं थँक्यू. कळलंय की इथला धबधबा पण बंद आहे. मे बी मनसूनमध्ये ते सगळेच धबधबे बंद करतायत. खूप छान असं कॅनोपी आहे ट्रीजची वरती, पासिंग थ्रू द कॅनोपी. खूप सुंदर आहे. सो आम्ही आता इथे थांबलोय. आम्हाला एक छान स्पॉट दिसला. हा बघा, हा रस्ता असा जातो इकडे. तर आम्ही थोडंसं मागे जातो कारण की येताना आम्हाला तिथे स्पॉट दिसला आहे. गाडी पुढे थांबवले. भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे ही. तिकडे आपल्याला जाण्यास त्यांनी सांगितलं की अलाउड नाही आहे. तिकडे नाही जाऊ शकत आपण असं जंगलात विदाऊट परमिशन. हा आहे ते स्पॉट. सो बघून आम्ही गाडी थांबवली. मस्त पाणी आहे इथे. आणि खूप छान वाटतं. पाण्याचा आवाज ऐकत. इकडे अशा गाड्या पार्क केलेल्या आहेत या साईडला. इकडून आम्ही आलो आणि आम्ही आता चाललो इकडे आत गेटमध्ये. महादेव टेम्पल अमृतसरला. मेंटेन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इथे एक वॉटरफॉल पण आहे, तो इकडून जायचं आहे. बट लास्ट टाईम बेअर अटॅक झालेला एका टुरिस्टवरती तिथे, त्यामुळे तेव्हापासून ते बंदच केलेलं आहे. तर छान वाटतं पाण्याचा आवाज. हे घेतलेलं आहे बघ. आता जाऊ दे. हे घेतलेलं आहे अमृतसरला ठेवायला देतो. बघूया आम्हाला आज जाऊ देत आहेत का. इथून खाली उतरायला पण आहे. खाली उतरायला पण. आपण जाऊया नंतर. आधी दर्शन घेऊन येऊया. चल. असा आहे हा रस्ता. असा आहे हा रस्ता. हे टेम्पलचा परिसर. इफ यू कुड सी. इथून या गेटने आम्ही अशा आत आलो. इकडे आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. असं आहे मंदिर. शुक्रच. आणि असा हा पाथवे आहे मंदिराकडे जाण्यासाठी. हा आहे मंदिराचा फ्रंट साईड. आणि हा पाथवे एक्झॅक्टली मंदिरच्या गोल आहे. मस्त एक अशी पाण्याची हे आहे. मगाशी मी तुम्हाला दाखवलेली ना, ते स्टेप्सने उतरून असं खाली यायचं. इथे त्यांनी लिहिलेलं आहे डू नॉट स्विम म्हणून. पाणी खूप स्वच्छ आणि थंड आहे. खूप छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता इकडून येतं इथे पाणी. तिकडे असं थोडं. सो वी आर गोइंग टू नेत्रावली वाईल्ड लाईफ सँच्युरी नाव. आणि हा रस्ता बघा, इथे अशी दिवार आहे आणि दिवारवरती असं ग्रीन ग्रीन हे आलेलं आहे.
छान आहे. नेत्रावली वाईल्ड लाईफ सँच्युरीला चालू आहे आणि हा असा रस्ता सुरू झाला म्हणून मी शूट करायला घेतला. ॲज युजल बघू आता आम्ही नेत्रावळी, तिथे आम्हाला लोकांनी सजेस्ट केलं की नेत्रावळीला जा म्हणून आम्ही चाललो आहे. काय आहे तिथे गेल्यावरच कळेल आता. जर नाही व्यवस्थित वाटलं म्हणजे नॉर्मलच वाटलं तर मग वी वोंट गो टेक स्टॉप देअर अँड विल गो बॅक टू अवर हॉटेल. आणि आत्ता वाजलेत 1:45. सकाळी 9:15ला आम्ही बाहेर पडलेलो आणि मग दूधसागर नंतर तांबडी सुर्ला टेम्पल करून आता नेत्रावळीला चालू. हा रस्ता असाच आहे. गोवा इज लश ग्रीन आणि खूपच सुंदर दिसतोय गोवा. मी गोव्याची अशी साईड मी कधी इमॅजिनच केली नव्हती की गोवा इतका सुंदर असेल पावसाळ्यात. गोवा म्हटलं की सगळ्यांना बीचेसच वाटतात, बट बीचेस पण आहे तिथे, ग्रीनरी पण आहे, घाट्स पण आहे, देर आर लॉट ऑफ टेम्पल्स ओव्हर हिअर. सो आम्ही आता नेत्रावली वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या एंट्री गेटला पोहोचलो. तुम्ही बघू शकता हे तिकडे तिकीट ऑफिस आहे. तिकडे त्या तिकीट ऑफिसमध्ये आपल्याला तिकीट घ्यायचं आहे. पर पर्सन तिकीट प्लस कार असेल तर 100 रुपीज आणि बाईक असेल तर किंवा 2 व्हीलर असेल तर 50 रुपीज. इकडून आत गेलो की इकडे वॉटरफॉल्स वगैरे आहेत आणि एक वॉटरफॉल ॲक्सेसिबल आहे. पुढचं सांगता मी तुम्हाला गाडीत बसून. चला. सो वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आम्ही आता एंट्री घेतलेली आहे. ही नेत्रावली वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पर पर्सन 100 रुपीज आणि 4 व्हीलर असेल तर 100 150 रुपीज आणि 4 व्हीलर असेल तर 100 रुपीज त्याचे आणि 2 व्हीलर असेल तर 50 रुपीज. आपण आतमध्ये गाडी घेऊन जाऊ शकतो, बट तो तुम्हाला गाडीने ॲक्सेसिबल आहे. आणि अजून एक वॉटरफॉल आहे जो सकाळी ते ट्रेकिंगला सोडतात. आफ्टर 2 o'clock ते अलाव नाही करत. सिन्स आता 2 o'clock होऊन गेलेत त्यामुळे आम्ही त्या दुसऱ्या वॉटरफॉलला तर नाही जाणार आहोत, बट जे ऑन द वे काही दिसेल ते बघू. आणि एक सावरी वॉटरफॉल, होपफुली इथे वॉटरफॉल बघायला भेटेल मला आता जसं मी एक्सपेक्ट करते. लेट्स सी. वाजले 2:46 एक्झॅक्टली, पण इथे खूपच अंधार वाटतं. तुम्हाला दिसतंय का? फुल माउंटेन फॉगमध्ये कवर्ड आहे. वरती चढतोय रस्ता, घाटसारखा आहे रस्ता. आमचा हा एकदमचा इम्प्रॉम्प्टू प्लॅन बनला. जिथे आम्ही तांबडी सुर्लीला गेलेलो तिथे आम्ही ठरवलं की लेट्स गो टू नेत्रावली. सिन्स आमच्याकडे वेळ होता आणि हाच एरिया एक्सप्लोअर करायचा होता. बिकॉज उद्या मे बी आम्ही इथे स्टे नाही घेणार. वी विल मूव अपवर्ड्स फ्रॉम पालोलम टुवर्ड्स वर्का मे बी, नॉट शुअर अजून. पण जर आम्हाला चांगलं हॉटेल भेटलं, बिकॉज वीकेंड असल्यामुळे उद्या म्हणे ते सोल्ड आउट आहेत सगळे हॉटेल्स चांगले, बट स्टील वी विल ट्राय. इफ वी विल गेट अ गुड होटल then only we will continue our stay in Goa, or else we will move from here and head back towards our home. So guys, आम्ही आता सावरी वॉटरफॉलला आलो. बोर्ड आहे इथे, तशी पार्किंग करायची आपल्याला. खूपच पाऊस आहे, पाणी येतंय सगळं आत. चार्ज लागला. पार्क समवेअर ओव्हर हिअर. वॉटरफॉलला हा रस्ता आहे. थोडीशी चढाई आहे. मगाचा रस्ता मे बी मिस आउट झालेला आहे. मला कळतच नाही, मी रेकॉर्ड करायचा बटनवरती क्लिकच करत नाही.
थोडा पाऊस पडतोय बारीक बारीक आणि जसं मी आधी सांगितलं रेनकोट्स विसरून आलेलो आहोत. हे आहे दम लागतोय. थोडी चढाई आहे कारण की इथे चला आता पुढे काय आहे का. सो आता आम्ही विचारलं तर कळलं अजून 15-20 मिनटं असं चालायचं आहे. आता आम्ही खाली उतरतोय आणि मग 15-20 मिनटं अजून लागतील. रस्ता चांगला आहे पण थोडं जपून चालावं लागतंय पाऊस असल्यामुळे. आणि बाकी बाजूला बघा नुसती झाडं आहेत. एवढं डेन्स फॉरेस्ट वाटतंय ना लिहिलेले आहेत तिथे. आणि इथे नेटवर्कच नाही अजिबात. राईट फ्रॉम देअर बुकिंग ऑफिस जिथे आम्ही तिकीट काढली तिथूनच इथलं नेटवर्क गेलेलं आहे. जर तुम्हाला यायचं असेल ना इकडे तर दुसरा वॉटरफॉल करायला, मी त्याचं नाव जर मला कळलं तर सांगते. तर लवकर या 2च्या आधी, बिकॉज 2 नंतर तिथे त्या वॉटरफॉलला जाऊ देत नाही. हा असाच रस्ता आहे. सो आता वॉटरफॉलला पोचूनच मी शूट करेन डेफिनेटली, किंवा जर काही वेगळा ट्रेल आला तर तो शूट करेन. सी द व्ह्यू बघा खूप सुंदर वाटतो. थोडं झूम करते मी. इकडे ॲक्च्युली ह्या साईडला जे ढग आहेत ना इकडे ह्या लेफ्टला ते फुल अशा वरती फॉगमध्ये गेले आहेत. बट तो व्ह्यू तिकडून दिसत होता ह्या मागून. आता तो नाही दिसत आहे. इथे लिहिले अल्कोहोल इज बॅन्ड इन दिस वाईल्ड लाईफ सँच्युरी. ओके इथे प्लास्टिक फ्री झोन. हा आहे वॉटरफॉल. फर्स्ट व्ह्यू ऑफ द वॉटरफॉल. आपण जाऊया आता खाली. तुम्हाला आवाज तर येतच असेल पाण्याचा, खूप जोरात आहे आणि चांगला उंचावरून पडतो आहे. चलो लेट्स गो. हा असा बोर्ड आहे, प्लास्टिक फ्री झोन, प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ, प्रोटेक्ट युनिवर्स. आणि इकडे आता अशा या स्टेप्स आहेत. या स्टेप्सने आपल्याला खाली जायचं आहे. सी असे ना 350 स्टेप्स खाली जायचं आहे. अजून ऑलमोस्ट अर्धा किलोमीटर आहे असे बोलले ते. आणि पाण्यात इथे जाता येत नाही. बट येस दे सेड दॅट वर्थ गोईंग आहे. सो लेट्स गो. खूप सारे फोटोज वगैरे आम्ही इथे क्लिक केले. खूप वेळ झाला आम्हाला आता इथे. आणि इकडे असं त्यांनी हे बॅरिकेटिंग केलेलं आहे. नो वन इज अलाउड टू गो इनसाइड. सी आणि इकडून अशा या स्टेअर्स आहेत ज्याने आम्ही इथून आम्ही असे खाली आलो. आणि आहे इथून सगळं त्यांनी बंद केलेलं आहे. नो वन इज अलाउड टू गो इनसाइड. आणि हा खूप वरतून पडतो आहे. आता दिसत नाही येतो इथे. हा स्पॉट आहे ना इथे. हा स्पॉट इकडून तो ॲक्च्युली पडतो आहे. बट झाडांमुळे तो लपून गेलेला आहे. इथे वरती एक लेअर आहे त्याची. म्हणजे ऑलमोस्ट 3 लेअर बोलता येईल याला. एवढा आहे. आणि इथे खाली आहे ना इथे थोडं डीप आहे. त्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे इथे स्विमिंग. आधी अलाउड होतं बट आता सध्या 1-1.5 वर्षापासून त्यांनी हेही बंद केलेलं आहे. चलो दिस इज हाऊ इट इज. हा इकडे असा जातो. परत चेकपोस्ट, एक फॉरेस्ट चेकपोस्ट लागला आम्हाला. तिथून आम्ही आता परत पालेलमकडे चाललो आहे जिकडे आमचं हॉटेल आहे. वॉटरफॉल बघून वरती येताना मी काही व्हिडिओ बनवू शकली नाही बिकॉज खूप दमायला झालं. इट वॉज ऑलमोस्ट 350+ स्टेप्स. खाली जाताना काही वाटत नाही पण वरती येताना खूपच दमायला झालं. आम्ही नेत्रावळी वाईल्ड लाईफ सँच्युरीमधून निघालो आणि आता हा परत चेकपोस्ट, एक फॉरेस्ट चेकपोस्ट लागला आम्हाला. तिथून
तिथून आम्ही आता परत पालेलमकडे चाललोय, जिकडे आमचं हॉटेल आहे. वॉटरफॉल बघून वरती येताना मी काही व्हिडिओ बनवू शकली नाही, बिकॉज खूप दमायला झालं. इट वॉज ऑलमोस्ट 350+ स्टेप्स. खाली जाताना काही वाटत नाही, पण वरती येताना खूपच दमायला झालं. आणि काय नाही, थोडा पाऊस वगैरे आला वरती येताना, त्यामुळे पण एक व्हिडिओ बनवू शकलो नाही. जाताना आय वुड सजेस्ट पाण्याची बॉटल घेऊन जावं, जी आम्ही घेऊन गेलो नव्हतो खाली वॉटरफॉलला उतरताना. त्यामुळे तुम्ही तरी घेऊन जावा. चला, आता हा असाच रस्ता आहे फॉरेस्टमधून, आणि माहीत नाही इथे नेटवर्क नाही आहे. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्ही जेव्हा केव्हा नेत्रावलीकडे जात असाल तर ऑफलाईन मॅप डाउनलोड करून जा, कारण की इकडे बिलकुल पण नेटवर्क नाही आहे. इकडे साईन बोर्ड्स पण नाही आहेत. आम्हाला विचारत यावं लागलं. आणि फॉग बघा, आय एम नॉट शुअर हा कॅप्चर होतोय की. हा एक जाता जाता आम्हाला वॉटरफॉल दिसला, खूप सुंदर आहे सी. आणि इथे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. काही स्मार्ट लोक वरती पोचलेली होती, तर पोलीस आलेत त्यांना बाहेर काढायला. इथून ते वरती गेलेच कुठून मला तेच समजत नाही. द व्ह्यू इज ऑसम गाईज. मला झूम करून दाखवते. खूप छान आहे खूप, पण हे लोक गेले कुठून वरती काही समजत नाही. आणि आता खाली पडतो.